मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या आजच्या पिढीला भारतीय संस्कृती, कुटुंब आणि जीवन मूल्यांशी जोडण्याचा अनोखा प्रयत्न एका मराठमोळ्या तरुणानं केलाय. दादर मधल्या साहिल शिर्के यानं तयार केलेला मुमुक्षू हा बोर्ड गेम सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरतोय. काय आहे या बोर्ड गेमची वैशिष्ट्ये, जाणून घेऊयात या खास रिपोर्ट मधून. आजच्या काळात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो. मैदानी खेळ कमी झालेत, कुटुंबातील संवाद कमी झालाय आणि मोबाईलचं व्यसन वाढलंय. याच समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केलाय मुंबईच्या दादरमध्ये राहणाऱ्या साहिलराज शिर्के यांनी. 2 वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी तयार केलाय मुमुक्षू हा बोर्ड गेम. केवळ बोर्ड गेम नाही, तर भारतीय संस्कृती, जीवनमूल्य आणि अध्यात्म यांचा अनुभव देणारा जीवन प्रवास. मी जवळजवळ 10 ते 11 वर्ष आता टीनेजर्स वगैरे बरोबर काम करतो. म्हणजे आम्ही आमचा ग्रुप होता, इतिहासाबद्दल डिस्कस, करंट अफेअर्स बद्दल डिस्कस. तेव्हा रिअलाईज झालं की आमचा अटेन्शन स्पॅनसुद्धा आणि इंटरेस्टसुद्धा जेव्हा आपण त्या रूमच्या बाहेर जातो तेव्हा सगळं संपतं. त्याच्यातनं कल्पना आली की सगळ्यात बेस्ट माध्यम ज्ञान पोचवायला आणि ते रिटेन करण्यासाठी जर एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण हे ज्ञान घेऊन गेलो तर ते खूप जास्ती काळ टिकतं सुद्धा आणि खूप जास्ती लोकांना समजतं सुद्धा. तर तिथून हे झालं की गेमिंगबद्दल मला थोडंफार नॉलेजसुद्धा आहे, मला खूप आवडतं. आणि आत्ताच्या जमान्यातल्या ऑलमोस्ट मुलं मुली दोन्ही उत्साहाने गेम्स खेळतात. सो तिथून एक रिअलाईज केलं मी की आणि गेमिंग इंडस्ट्रीमध्ये एक भारताचं प्रतिनिधित्व करणारं काही गेमच नाही आहे. सो गेमिंग आणि भारतीय संस्कृती ज्याच्याबद्दल मला खूप चांगलं ज्ञानसुद्धा आधीपासून होतं, खूप इंटरेस्ट होता. सो मी जिओपॉलिटिक्सवरती लिहायचो. सो त्या दोघांचं एक फ्युजन म्हणून एक गेम बनवण्याची संकल्पना झाली. आणि मुख्यतः गेम बनवताना माझ्या एक डोक्यात होतं की असा गेम बनवायचा ज्यांनी खूप प्रोडक्टिव्ह आणि व्हॅल्यू ॲडिशन मिळेल. म्हणजे मुलांना इन्स्पायरिंग तर असणारच, पण त्यांना त्याच्यातनं खूप शिकायला मिळेल. म्हणजे आई बाबा कधी थांबवणार नाहीत असं असायला हवं, ज्याच्यातनं त्यांना खूप शिकायला सुद्धा मिळेल. मुमुक्षू या खेळाची संकल्पना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या भारतीय तत्वज्ञानावर आधारित आहे. खेळताना खेळाडूला कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक कर्तव्य आणि आध्यात्मिक साधना यांचा समतोल साधावा लागतो. यामुळे हा खेळ फक्त मनोरंजन करत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. सगळ्यात मोठा चॅलेंज होता की जसं मी तुम्हाला सांगितलं की एवढ्या कॉम्प्लेक्स गोष्टी गेममध्ये आहेत. म्हणजे 4 पुरुषार्थ, 4 आश्रम, मग भारताचा इतिहास, प्रत्येक राज्याचा इतिहास, मग गेमिंग मेकॅनिक्स, आणि ते सगळे एका गेममध्ये आणणं आणि आणून खूप एंटरटेनिंग आणि मजेशीर बनवणं, हाच सगळ्यात मोठा चॅलेंज होता की सगळ्या एज ग्रुप्समध्ये तो आवडावा. आणि ते देवाच्या कृपेने ते झालं. एंटरटेनिंग, एंगेजिंग आणि तितकंच नॉलेजेबल बनवायचं, आणि पण ते मजेशीर असायला हवं. या खेळात भारतातील विविध शक्तिपीठं, ऐतिहासिक स्थळं आणि सांस्कृतिक वारसा यांची माहितीही मिळते. देशभरातील 9 शहरांमध्ये या खेळाची चाचणी घेण्यात आली आणि माहिती तंत्रज्ञान, उद्योग तसंच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या खेळाचं कौतुक केलंय. पद्मभूषण कपिल कपूर, चाणक्य पुस्तकाचे लेखक राधाकृष्ण पिल्ले तसंच IIT दिल्लीतील तज्ज्ञांनीही या उपक्रमाची दखल घेतली आहे. देशात खूप सुंदर प्रतिसाद मिळाला देवाच्या कृपेने. म्हणजे मी जेवढा अपेक्षा केलेला त्याच्याहून खूप चांगला मिळाला. म्हणजे आम्ही गेम बनवलेला 14 ते 25 वयोगटासाठी, पण जे 40शीतले लोक आहेत, 50शीतले आहेत, प्रोफेसर्स आहेत, डीन्स आहेत, प्रिन्सिपल आहेत, त्यांना गेम एवढा आवडला की त्यांनी सांगितलं की 14+ बनव, म्हणजे सगळ्या वयोगटांसाठी गेम होऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे की एवढा सुंदर प्रतिसाद आला की मला डिजिटल आणि VR मधनं सुद्धा ऑफर झाल्या. सो गेम 3 व्हर्जन्समध्ये आम्ही लॉन्च करतो आहे. जो फिजिकल व्हर्जन जो आता 1-1.5 महिन्यात लॉन्च होईल, मग डिजिटल येणार आणि मग व्हर्च्युअल रियालिटीमध्ये येतोय. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेल्या साहिल राज यांनी परदेशातील चांगली नोकरी सोडली, कारण त्यांना भारतासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून प्रेरणा घेत त्यांनी हा खेळ विकसित केलाय. आता हा बोर्ड गेम डिजिटल आणि व्हर्च्युअल रियालिटी स्वरूपातही आणण्याची तयारी सुरू आहे. हा आपल्या पिढीसाठी हा खूप मोठा एक चॅलेंज आहे की आपलं अटेन्शन स्पॅन्स खूप कमी होतात. म्हणजे आपण आधी 3 तासाच्या मूवीवरनं आता 13 सेकंदाच्या रील्सवरती आलो.
सो जो क्लासरूममध्ये जे आपलं शिक्षण जसं व्हायचं की एक शिक्षक येऊन 60-70-80 मुलांना शिकवणं, तर तसं आता शक्य नाही. म्हणजे आता पुढचं एज्युकेशनमध्ये म्हणून गेमिंग एक करिक्युलमचा एक इंटिग्रल भाग झाला आहे. तर पुढच्या जनरेशनच्या करिक्युलम आणि अभ्यासामध्ये गेमिंगचा हा खूप मोठा सहभाग असणार आहे. म्हणून जे फ्युचरिस्टिक एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे गेमिंग करिक्युलमचाच पार्ट असतो. सो मुमुक्षू त्या विजननी बनवलं आहे की तुमचा अभ्यासाला एक रिप्लेस नाही बोलता येणार, पण एक कॉम्प्लिमेंटरी ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला मजेशीर सुद्धा आहे आणि जी तुम्हाला खूप व्हॅल्यू ॲडिशन करते. तुमचं रोजचं जीवन तुमचं सुधरवते आणि तुमचं इतिहासाचं ज्ञान, आपल्या देशावरचं ज्ञान, आपल्या संस्कृतीचं ज्ञान खूप प्रमाणात वाढवते. मोबाईलच्या व्यसनात अडकलेल्या पिढीला भारतीय संस्कृती, संवाद आणि विचारांची नवी दिशा देण्याचा प्रयत्न मुमुक्षूच्या माध्यमातून होतोय. मनोरंजनासोबतच संस्कार देणारा हा खेळ आता देशभर पोहोचण्याच्या तयारीत आहे. कॅमेरामॅन संतोष परबसह पंकज राणे, मुंबई समाचार मराठी.